भरपूर काजू। आताची एक मोठी बातमी बघूयात। अखेर दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींची मागणी मान्य केलेली आहे। गेल्या 5 तासांपासून राहुल गांधींनी ठिय्या आंदोलन केलेलं होतं आणि ह्या 5 ते 5.5 तासांच्या नंतर अखेर दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींची ही मागणी मान्य केली आहे। जंतर मंतरवरती झालेल्या आंदोलनाच्या दरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला होता आणि त्यावेळेला पॅलेट गनचा वापर करण्यात आला असा आरोप राहुल गांधींनी केलाय। या पॅलेट गनच्या वापराच्या नंतर या पॅलेट गनमुळे जो विद्यार्थी जखमी झालेला होता, ज्याला अंधत्व आलेलं आहे, ज्याचा डोळा निकामी झालाय, त्या विद्यार्थ्याला घेऊन आणि त्याच्या आईसोबत राहुल गांधींनी गेल्या 5.5 तासांपासून आंदोलन केलेलं आहे। उसके बाद वो यहां से जाएंगे। तो दिल्ली पुलिस अब एफआईआर दर्ज कर रही है। जितना वक्त एफआईआर दर्ज करने में लगेगा उतनी देर तक ये धरना चलेगा और जैसे ही एफआईआर दर्ज हो जाएगी उसके बाद ये धरना खत्म हो जाएगा। और आप देख सकते हैं कि कहीं ना कहीं कांग्रेस कार्यकर्ताओं में एक उत्साह जरूर देखने को मिल रहा है कि कई घंटों की मशक्कत के बाद, कई घंटों के धरने के बाद आखिरकार दिल्ली पुलिस एफआईआर दर्ज करने के लिए राजी हुई है। दिल्ली पुलिस की तरफ से यह स्पष्ट कहा गया है कि अज्ञात के खिलाफ ये एफआईआर दर्ज होगी, जांच होगी। अगर जांच में कोई नाम निकल के आता है, कोई दोषी पाया जाता है तो उसके खिलाफ कार्रवाई होगी। लेकिन कहीं ना कहीं जो मांग थी राहुल गांधी की कि जो पीड़ित ने शिकायत दी है उस पर तत्काल एफआईआर दर्ज हो और उसके बाद ही वो यहां से जाएंगे। और आप देख सकते हैं कि प्रियंका गांधी भी डीसीपी दफ्तर से बाहर आ गई हैं, क्योंकि जो मांग थी राहुल गांधी की वो मांग ली गई है। और आप देखिए कि किस तरीके से मुस्कुराती हुई प्रियंका भी आपको नजर आएंगी, क्योंकि जो मांग थी, जो घंटों से लगातार धरने के दौरान कांग्रेस की तरफ से कहा जा रहा था कि जब तक एफआईआर दर्ज नहीं होगी तब तक राहुल गांधी और जो कांग्रेस के कार्यकर्ता यहां धरने पर बैठे हुए हैं वो यहां से नहीं हिलेंगे और ना ही जाएंगे। तो कहीं ना कहीं अब पुलिस की तरफ से एफआईआर दर्ज की जा रही है और आप देख सकते हैं कि राहुल गांधी ठीक सामने आपको पीड़ित परिवार के साथ बैठे हुए नजर आएंगे। प्रियंका गांधी आपको खड़ी हुई नजर आएंगी और एक बार फिर वो अंदर जाती हुई आपको नजर आएंगी। और आप देख सकते हैं कि पीड़ित परिवार के साथ लगातार राहुल गांधी बात कर रहे हैं। जो पीड़ित है, जिसको पैलेट गन के छर्रे लगे हुए हैं, उससे राहुल गांधी बात कर रहे हैं कि एफआईआर के लिए दिल्ली पुलिस तैयार हो गई है और एफआईआर के बाद अब आगे जांच शुरू होगी। जांच में क्या कुछ निकल के आता है इस पर भी कांग्रेस की नजर रहेगी। लेकिन कहीं ना कहीं जो मांग थी कांग्रेस की उसको लेकर के दिल्ली पुलिस ने सहमति जता दी है। याच विषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात आपण। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। सोमेश, राहुल गांधींची मागणी अखेर 5.5 तासांच्या नंतर आता मान्य होताना दिसते आणि अज्ञाताच्या विरोधात हा एफआयआर दाखल केला जाणार आहे। निश्चितच आता जी माहिती मिळते त्यानुसार हे स्पष्ट होत आहे की आता एफआयआर दाखल केला जाणार आहे असं सध्या पोलिसांच्या सूत्रांचं म्हणणं आहे। कदाचित शक्यता आहे की आता जी तक्रार लिहिली होती ज्याला दुखापत झाली आहे त्याने जी तक्रार लिहिलेली होती तर ती तक्रार आता कदाचित पोलीस दाखल करून घेऊ शकतात। आता आपण पाहतोय की इथे कशा प्रकारे राहुल गांधी हे अजूनही ठिय्या मांडून बाहेर बसलेले आणि अज्ञातांच्या विरोधामध्ये कदाचित एफआयआर दाखल करून घेतला जाऊ शकतो। शक्यता आहे की आता पहिल्यांदा त्या व्यक्तीचा ज्याला दुखापत झाली आहे त्यांचा सगळ्यात पहिल्यांदा अर्ज घेतला जाईल। त्यांचं नेमके तक्रार काय होती ती कदाचित लिहून त्यांचं नेमके तक्रार काय होती ही कदाचित लिहून घेतली जाईल आणि त्यानंतर मग एफआयआर दाखल करण्याबाबतची प्रक्रिया ही होऊ शकते। आता आपण पाहतोय की राहुल गांधी आणि सध्या ते आपापसात चर्चा करतायत, बोलतायत आणि ज्या पीडित विद्यार्थ्याचे कुटुंबीय आहेत ते आणि राहुल गांधी यांच्यामध्ये आता आपापसात चर्चा सुरू आहे। आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणामध्ये एफआयआर नोंदवून घेतला जाणार असं म्हटलेलं आहे। आता या सगळ्यामध्ये पहिल्यांदा या विद्यार्थ्याचा जबाब होणार की प्रत्यक्षामध्ये जो अर्ज या सर्वांनी इथे तयार केला होता, काही वकिलांच्या टीमनी तयार केलेला होता, राहुल गांधींच्या वकिलांचाही त्यात समावेश होता, हे सगळेजण ज्या प्रकारचा अर्ज त्यांनी लिहिला आहे तो अर्ज इथे दिला जाणार आहे का? जर एफआयआर होणार असेल तर लगेचच या ठिकाणी त्याला कुठेही दुखापत झाली, कोणत्या ठिकाणी ही गोळी त्याच्यावर चालवण्यात आली होती, त्यानंतर मग त्या दिवशी ज्या दिवशी हा प्रकार घडलाय त्यावेळी ते कुठे होते
आणि नंतर मग इस्पितळामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं का त्याबाबतचे सगळे रिपोर्ट्स आणि त्या सर्वच गोष्टी आता या संपूर्ण FIR मुळे समोर येतील आणि चौकशी होईल. त्यामुळे आता जी FIR दाखल करण्याची सर्वसाधारण प्रक्रिया आहे त्यानुसार या विद्यार्थ्याला आपला जबाब आपलं स्टेटमेंट हे पोलिसांना द्यावं लागणार आहे. यापूर्वी वकिलांनी आणि या सर्व विद्यार्थ्यांसोबत आलेले जे वकील होते त्यांनी आणि त्यासह काँग्रेसच्या काही वकिलांनी एकत्रितपणे एक अर्ज तयार केलेला होता. परंतु आता त्या अर्जाचीच तक्रार म्हणून नोंद करून घेतली जाणार आहे की प्रत्यक्षामध्ये स्वतंत्रपणे FIR केला जाणार आहे. FIR घ्यायचा असेल तर मग या जो कार्यकर्ता इथे बसलेला आहे. मैं आते वक्त उनसे बात किया और उनको कहा कि पीसफुली चलने के लिए, तो उन्होंने पीसफुली धरना कर रहे और वो जिस आदमी को उन्होंने पैलेट गन से मारा है वो आदमी भी वहीं पर है. इसीलिए गवर्नमेंट जो कहती है वो करती नहीं. आखिरी में हमको ऐसे स्टेप लेना पड़ता है लोगों के लिए, छात्रों के लिए. हम वो स्टेप ले रहे हैं. वंदे मातरम को लेके Yes, sir. I have already clarified. Everything is okay. I openly told